चालताना तुमची सुद्धा साडी पाठीमागून अशीच फोल्ड होते का? किंवा वरचा काठ जो आहे तो अशा पद्धतीने लूज पडतो का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात अगोदर नॉर्मल पद्धतीने आपण साडीचं टकिंग करून घेणार आहोत. त्यानंतर पदराच्या प्लीट्स काढून पदर खांद्यावरती पिनअप करून घेणार आहोत. आता बाकीची जी समोर राहिलेली साडी आहे तर त्याच्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत. तर प्लीट्स काढण्याची जी पद्धत आहे मी खूपदा माझ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता. निर्या काढून झाल्यानंतर त्याला इथे अशा पद्धतीने पिनेने साडीला आणि निरीला पकडून पिनअप करून घ्यायचं आहे. निर्या न खोचता या बाजूला जो आपण काठ सोडलेला असतो तर तो त्या निर्यांच्या खालून दुसऱ्या बाजूला खेचून घेऊन तिथे आपल्याला पिन लावून घ्यायची आहे. त्यानंतर निर्या आपल्याला आतमध्ये टकिंग करून घ्यायच्या आहेत, म्हणजे इथे आपला कमरेवरचा काठ एकदम परफेक्टली सेट झालाय. त्यानंतर बघा हा जो पार्ट लूज पडतो छातीवरचा त्याला आपल्याला इथे क्रॉसमध्ये वरच्या बाजूला खेचून घ्यायचं आहे आणि तिथे थोडंसं फोल्ड करून पिन लावून घ्यायचे. त्याच्यावरती पदराच्या सगळ्या निर्या सोडून द्या आणि इथे बघू शकाल तुम्ही तुमचा पदराचा काठ एकदम परफेक्टली असा सेट झालाय. त्यानंतर बघा बरेचदा हा जो आपला पदर आहे तो असा आतमध्ये सरकतो आणि आपल्या पोटाचा पार्ट खूपच जास्त दिसायला लागतो. बऱ्याच जणींना ते नको असतं. तर त्यासाठी काय करायचंय, वरचा जो काठ आहे पदराचा तो बाजूला करायचा, 2 नंबरच्या प्लीटला आणि आपल्या आतल्या ब्लाऊजला पकडून एक पिन लावून घ्यायची. आता तुम्ही बघू शकाल तुम्ही कितीही हाला तुमचा हा काठ अजिबात आतमध्ये सरकणार नाही. त्यानंतर बघा चालताना आपल्या साडीचा पाठीमागून फॉल असा फोल्ड होतो आणि ते दिसायला खूपच खराब दिसतं. तर त्यासाठी काय करायचंय, फॉलला आणि आतमधल्या पेटीकोटला पकडून आतमधल्या बाजूला एक पिन लावून घ्यायची. आता तुम्ही कितीही चाला कितीही नाचा तुमचा काठ अजिबात फोल्ड होणार नाही. तर अशा पद्धतीने इथे आपली परफेक्टली अशी साडी नेसून तयार झालेली आहे. छोट्या छोट्या टिप्स आहेत, आय होप तुम्हाला आवडल्या असतील. याच्यावरचा फुल व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये पाहायचा असेल तर खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणवरती क्लिक करा किंवा चॅनलवरती सुद्धा जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.